संजीवन दीप होम अप्लायन्सेस लग्न बसण्याची भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य 4 मजली एसी दालन, घरगुती उपयोगाची सर्व भांडी, सोफा सेट, बेड, फर्निचर तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य एकाच छताखाली आणि तेही आपल्या लेंगरे गावात. आमच्याकडे उधारी जोरदार चालू आहे. 0% व्याजदरात बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध. चला तर मग आजच संपर्क करा. आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता बागलभाऊ चौक, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 996004 0776 9665 41 60 28. विटा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अंकुश इंगळे साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विटा पोलीस स्टेशन समोर सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी भोर, तहसीलदार शेळके तसेच विटा नगर परिषदेचे CEO पाटील सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत काका यांनी आपल्या वक्तृत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून अंकुश इंगळे सरांच्या कार्याची तसेच त्यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण भावनिक आठवणींचा उजाळा दिला. तसेच इंगळे सरांच्या जीवन कार्याची ओळख करून विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके सरांनी त्यांच्या संपूर्ण टीमने इंगळे सरांना कृतज्ञता पत्राच्या माध्यमातून सेवानिवृत्ती तथा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा मान्यवरांचे स्वागत संतोष डोके सरांनी केले. या कार्यक्रमास विटा परिसरातील विविध क्षेत्रातील माननीवर उपस्थित होते. तसेच इंगळे सरांचे नातेवाईक, मसवडे, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तथा ग्रामस्थ तसेच आटपाडी, कडेगाव, पलूस येथील पोलीस दलातील अधिकारी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी उपस्थित होते. आशुतोष शिंदे, अग्रणी न्यूज, विटा. कृतज्ञता पत्र माननीय अंकुश इंगळे, पोलीस उपअधीक्षक विटा. आदरणीय सर, आपला मनमिळावू स्वभाव, कार्यतत्परता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आम्हाला विटा उपविभागामध्ये अनुभवायला मिळाली. अत्यंत अवघड परिस्थितीमध्येही समतोल राखत शांत चित्ताने कार्य करत कुशल निर्णय घेणारे एक आदर्श उपविभागीय पोलीस अधिकारी आम्हा सर्वांना लाभले. पोलीस विभागात कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत आपण पोलीस दलाची प्रतिमा पराकोटीच्या उंचीवर नेलीत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपण विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम करीत असताना आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे. आपली उत्कृष्ट कारकीर्द ही इतर सर्व अधिकारी अंमलदारांसाठी एक परिपाठ आहे. आपण केलेल्या पोलीस दलातील अव्याहत सेवेबद्दल संपूर्ण पोलीस दल कायम उपकृत आहे. सर, आपणास पुढील सुखी आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्व अधिकारी व अंमलदार वर्ग, विटा उपविभाग, सांगली. तहसीलदार, मुख्याधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मानपत्र प्रदान या ठिकाणी करण्यात येत आहे. जीवनामध्ये लक्ष्मीनं त्यांच्या डोक्यावरती वरदहस्त द्यावा म्हणून या ठिकाणी महालक्ष्मीची प्रतिमा साहेबांना या ठिकाणी प्रदान केली जात आहे. परंतु पोलीस विभागामध्ये, पोलीस दलामध्ये जे लोक कार्यरत असतात त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या धर्मपत्नी सक्षमपणे पार पाडत असतात आणि म्हणूनच साहेब आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपण सगळे इथे आलेले आहात. माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. नियुक्ती म्हणलं की सेवानिवृत्ती आलीच, त्यामुळं हे होणारच आहे. आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने किंवा संदर्भाने या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील माननीय पंत काका यांनी हे मी आल्याच्या आधी ज्यावेळेला माझी पोस्टिंग झाल्यानंतर आम्ही भेटलो
तिथनं आमची ओळख झाली. त्याच्या अगोदर आमचं काय म्हणजे कधीच योगायोगानं कधीच आमचा संपर्क झालेला नाही किंवा आलेला नाही. परंतु एक व्यक्ती अशी ज्येष्ठ पत्रकार म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं वळण लावलं पाहिजे, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि अधिकारी कुठे कमी पडतोय का आणि त्यांना आपण कुठल्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं हे त्यांच्यापासून आपण घेतलं पाहिजे. आणि ते कधीच त्यांच्या मार्गदर्शनाला आपण जे पात्र राहू त्याला कधीच काय कमी पडणार नाही किंवा तो कुठल्याही संकटात सापडणार नाही. तेवढी त्यांची ताकद आहे. आणि त्या पद्धतीनं मला आल्यापासून अगदी आल्या सुरुवातीला भेट झाली. त्या भेटीमध्ये जे काय माझी पोस्टिंग ही ते कशी झाली आणि का झाली काय झाली ते माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती असतं. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जे त्यांनी आमच्यासाठी जे काय त्याच्यानंतर कुठे आपल्या कार्यक्रमाला बोलावणे, सतत संपर्कात ठेवणे अधिकाऱ्यांना, हा त्यांचा गुण एवढा आहे की त्या माणूस कधीच त्यांना म्हणजे चांगल्या वृत्तीनं जे सांगतात, जे त्यांची वृत्ती आहे की ज्या चांगल्या पद्धतीने आम्हाला जे सांगतात मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं की आम्हाला काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन असते. त्यानंतर आमच्या विभागाचे प्रांत अधिकारी माननीय भोर साहेब, त्यांचा माझा आम्ही तसं म्हटलं तर ॲग्रिकॉस, आता ॲग्रिकॉस म्हटल्यानंतर आम्हाला काय पहिल्यापासून काय माहिती नव्हतं. पण ज्यावेळेला नियुक्ती झाली त्यांची, कारण ते जरा माझ्यानंतर आले आणि नियुक्ती झाल्यानंतर आमची भेट झाली. अक्षरशः वास्तविक पाहता मी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, ते तसे ह्या विभागाचे बॉस आणि मी त्यांच्यानंतर आहे. परंतु मी त्यांना फोन करण्याऐवजी योगायोगानं माझ्या, आता मी पोलीस खात्यामध्ये काम करत असल्यामुळे कदाचित माझ्या कामाच्या व्यापामुळे मी त्यांना संपर्क करण्याचा राहून गेलो. परंतु त्या माणसानं मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संपर्क करून, साहेब आपल्याला एक ठिकाणी भेटायचं आहे, आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे त्याचं एवढं मोठं पण होतं किंवा मी वरिष्ठ आहे किंवा मी सिनियर आहे किंवा मी ह्या विभागाचा एक मुख्य आहे असं त्यांनी कधी जाणवूनच दिलं नाही. त्यामुळं मग तिथून पुढे जे आमचे जे काय आपण एक वाक्यता जुळली आणि ते आजपर्यंत आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यानंतर बाजूची व्यक्ती आहे तहसीलदार साहेब शेळके साहेब. आता त्यांनी मगाशी सांगितलं आपल्याला तेव्हा आम्ही रेस्ट हाऊसला सुरुवातीला आम्ही ॲट अ टाइम एका टायमाला जॉईन झालेलो आहे, आलो, त्यांनी ते माहिती सांगितली आणि त्या पद्धतीने ते त्यामुळे इथून पुढे ते ॲग्रिकॉस आहेत. म्हणजे असा हा प्रकार ॲग्रिकॉसचा जो काय हित संबंध आहे. काय दुसरा प्रकार असा आहे की ॲग्रिकॉस म्हणजे काय एवढं जवळ येतात, त्याला कारण असं आहे, त्या कॉलेजवर ज्यावेळेला आम्ही जातो आणि तिथं 4 वर्ष ज्या कॉलेजवर किंवा 3 वर्ष त्यांच्या अगोदर माझ्या अगोदर जेव्हा मी गेलो त्या आणखी माझं दुर्भाग्य मागायला सांगितलं तुम्ही की बाबा 8व्या वर्षी मी शाळेत घातलो, तिथं आणखी माझं ॲग्रिकल्चरला गेलं आणखी 1 वर्ष वाया गेले. तर पहिला तो 3 वर्षाचा कोर्स होता आणि माझ्याचपासून तो 4 वर्षाचा झाला, त्यामुळे तिथं एक आणखी वर्ष माझं गेलेलं. मग त्या पद्धतीने आम्ही ॲग्रिकॉस जर म्हटलं तर एक कुठे ॲग्रिकॉस एखादा शब्द जरी ऐकला तर इतका मनाला इतका चांगला वाटतो किंवा कुठेतरी आपण एकमेकाशी आमच्या अजूनही त्या बॅचचे जे आहेत ते आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, अजून त्यांचा संपर्क सगळ्यांचे असतो. आता त्याच्यानंतर आता आमचे राहिले गावाचे म्हणजे भाऊ आम्ही म्हणतो त्यांना, वास्तविक पाहतात त्यांचं आमचे ऋणानं मन, तसे ते पाहुणे बी आहेत, नंतर पाहुणे झाले. परंतु ज्यावेळेला आम्ही शाळेतून सुरुवात केली फार आमच्या दोघात फक्त 3 ते 4 वर्षाचा फरक आहे. त्यांचे वडील गावचे पोलीस पाटील, इतके पोलीस पाटील की दणकेबाज पोलीस पाटील, त्यांच्या वडिलांच्या शिवाय आमच्या गावात कुठलंही पान हलत नव्हतं, पोलीस स्टेशनला कुठली तक्रार जात नव्हती. एवढ्या मस्त त्यांचे वडील त्या पद्धतीने. मग आम्ही शाळेत मसवडला 4थी 5वीला होतो त्यावेळेला त्यांचे वडील इतके त्यांचे हे होते, मी सतत त्यांच्याबरोबर असायचो. कुठे अगदी शेतामळ्यात कुठलं काम करायचं असलं तर आम्ही दोघं एकमेकांना अक्षरशः कपाशीवर फवारी मारण्याचं काम त्यांच्या वडिलांनी मी केलेलं आहे, एवढं काम आम्ही केलेलं आहे. तर त्यामुळं त्यांचे ऋणानुबंध जे आहेत आमच्यावरती आहेत. आता त्यांच्या दैवयोगानं त्यांच्या अर्थात ते 11वीला माळीनगरला शाळेत होते, त्यांच्या दैवयोगानं ते 11वीला असताना आणि मी 7वीला असताना त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि त्यांना सगळं सोडून गावात यावं लागलं. ज्या दिवसापासून ते गावात आले आणि त्यापासून ते जे सरपंच होते ते मला नाही वाटत 20-25 वर्ष ते सरपंच होते. त्यामुळे आमच्या गावामध्ये त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे, अजूनही त्यांचं काम चालू आहे. आणि त्यांनी त्यावेळेपासून एक किस्सा मला आणखी एक आठवतो की त्यांनी कशी साथ द्यावी आणि कुणाला त्यांनी ओळखलं की हा माणूस पुढे काय करणार आहे असं त्यांना ते पहिलेच जाणतात. मी ज्या वेळेला आम्ही मित्र शाळेतनं आलो की त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रच असायचो. म्हणे त्या माणसानं त्यांच्यावर जी बुलेट गाडी मोटरसायकल जे काय असायचं आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही दोघं सतत असायचो. पण त्या माणसानं एवढं प्रेम केलं
की मी जोपर्यंत नोकरीला लागत नाही तोपर्यंत त्यांनी मला गाडी चालवायला दिली नाही, कुठली मोटरसायकल मला शिकवली नाही. म्हणजे एवढं त्यांनी तारतम्य पाळलं की बाबा जर का कारण काय यांना शिकवली, कुठं गाडी पडला काय पाय मोडला तर कुठेतरी एखादी जर योगायोग आला भरतीचा तर हा त्याला पात्र राहणार नाही. म्हणजे हा इथनं आमचे त्यांचे विचार एकमेकाचे आमचे दोघांचे जुळले होते. ज्या दिवशी मी माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही फलटणला गेलो होतो, बुलेट मोटरसायकल होती आणि योगायोगानं मग म्हणलं आता भाऊ मला बसायचं चालवायची आहे गाडी. काही चालवत शिकवत नव्हतो काय ना, फलटणच्या अलीकडे आलो, दिली चालवायला. तर शेवटी आता काय झालंय सगळं म्हणलं चला म्हणले, दिली गाडी चाल, थोडीशी पुढे गेली खालच्या बाजूला. मग म्हणले जाऊ द्या तशी जाऊ, जिथे जाती तशी जाऊ द्या खाली. मग खाली रस्त्याच्या खाली जिथं जात गेली दिली सोडून आपलं खाली उतरलो, दोघं आलो, तिथनं उचलली गाडी घेऊन आलो. म्हणजे जे आमच्यासाठी जे काही त्यांनी केलंय ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणजे आमच्या ज्याला एवढं त्यांचं की 11वीला असताना त्यांचे वडील एक्सपायर झाले, गावाचं सगळं पुढारपण त्यांच्याकडं, कारण त्यांच्या वडिलांनी जे केलेलं होतं ते त्यांना करणंच भाग होतं, त्यांना सगळं सोडावं लागलं त्यावेळेला. असे ते आमचे श्रीराम भाऊ आहेत. त्यानंतर पाठीमागे बसले शेख साहेब, ते आमचे असेच मॉर्निंगला जात किंवा वॉकिंगला जाताना नेहमी आम्हाला आता मी जातोय ते येतोय भेटायचं मध्ये आधी कार्यक्रमाच्या वेळेला, असे हे सगळे त्याच्यानंतर विधाते साहेब आहेत पाठीमागं, ते त्यांचा आमचा काय जास्त म्हणजे भेट झाली असेल. आता राहिले प्रोफेसर सर, आपल्या बळवंत कॉलेजचे प्रोफेसर, आमचे विभागाचे प्रमुख भोर साहेबांनी एक दिवशी काय संकल्प काढला, शासनाचा संकल्प आला होता, नाही म्हणे आपल्याला MPSCच्या दृष्टिकोनातून एक आपल्याला काहीतरी मुलांसाठी म्हणून आपण त्या कॉलेजवर जाऊया आणि प्रत्येक कॉलेजवर जाऊन त्या मुलांसाठी एक त्यांचं व्यक्तिमत्व वाढावं किंवा त्यांना त्याचा हे मिळावं म्हणून त्यांनी ते MPSCच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणे. आता वरिष्ठ असल्यामुळे काय नाकारू तर शकत नाही किंवा नाही म्हणू शकत नाही, त्यामुळं एक वरिष्ठ म्हणून त्यांचं ठीक आहे म्हणून आम्ही ते ठरवलं. मग शेवटी मग सरांना बोलवलं असं काय, मग सरांच्या इथं पहिला कार्यक्रम, मग ते आपल्या कोविडच्या अगोदरचा कार्यक्रम, त्याच्यानंतर काय कुठला कार्यक्रम घ्यायला आम्हाला चान्सच नाही, सगळा एकच झाला तेवढा. परत आता आपले पाटील साहेब, अतुल पाटील साहेब, सगळे राजे म्हणजे विट्याचे राजे, शिव आहेत ना, ते सगळे विट्याचे राजे, कुठल्याही काय अडचण आली की शिवसाहेब म्हणजे आम्ही तेवढेच आमचे संबंध त्याप्रमाणे कधीही हे सगळे झाले. त्याच्यानंतर BDO साहेब, सगळे अधिकारी असे, पवार साहेब, BDO साहेब, नुसतं पवार साहेब आहेत म्हणजे फोन लावला की आहेत मी ऑफिसला आहे किंवा जे काय असेल ते आमचे एकमेकाचे ते संबंध असायचे त्याबद्दल आम्ही करायचो. त्याच्यानंतर आता हे वैभव तांबे ॲग्रिकॉस, आता वैभव तुम्ही मला दिली बाई, परंतु आणखी तुम्हाला सांगतो इथून पुढे माझा त्रास तुम्हालाच जास्त होणार आहे, कारण मी शेती करणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. हे रोप द्या ते रोप द्या, सारखं बोलावं लागणार आहे. तर हे असे आमची इथली जी टीम आहे, या ठिकाणी जे आम्ही काम केलं करोनामध्ये, त्याच्या अगोदर इलेक्शनमध्ये, मी ऐन इलेक्शनच्या तोंडावर आलो, काही माहीत नव्हतं, परंतु या जुन्या लोकांच्या पाठीमागचा अनुभव इलेक्शनचा असल्यामुळे अडचणीवर सगळ्या मात केली, इलेक्शन सगळं झालं. त्याच्यानंतर सगळ्या व्यवस्थित कोरोना सुद्धा झाला. त्याच्यानंतर आता आमचे पोलीस अधिकारी ज्या वेळेला मार्गदर्शन म्हणून सगळे पोलीस अधिकारी ह्याच्यातले काय आता नवीन आले, परत हे जुने आमचे जे ह्याच्यातले सगळे बदलून गेले, त्यात फक्त चिंचणी वांगीचे गोसावी साहेब पहिल्यापासून माझ्याबरोबर आहेत, साळुंके साहेब आहेत, हा जो पंकज आहे तासगाव तो सेकंड अधिकारी आहे, दुय्यम अधिकारी आहे तिथे, परंतु त्याचे माझे एवढे ऋण जमले की मला कधी काय मी सिनियरपेक्षा मी त्यांना पहिला फोन करतो मला जर काय अडचण आली तर, आणि तो कुठल्याही माझ्या फोनला कुठलंही काम सांगितलं कधीही नकार घंटा नाही, ते काम करूनच सांगणार. कारण तो त्याचा माझा संबंध आला कुठे, ते भिलवडीची जी मर्डर केस झाली होती त्या भिलवडीच्या केसमध्ये आम्ही दोघांनी काम केलं, उत्कृष्ट काम केलं, सगळ्यांची आम्हाला साथ मिळाली. त्या गुन्ह्याचा तपास इतका चांगला झाला, आज तो गुन्हा व्यवस्थित मोखा सुद्धा त्याच्यात लावलेला, मोखा लावून त्यात चार्जशीट दाखल आहे. म्हणजे हे असे सगळे पाटील साहेब आटपाडीचे, परत आटपाडीचे आता निंबोरे साहेब, त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं 3-3 महिन्याचे आहेत सगळे, 3-3 महिन्यावाले आहेत ते सगळे, 3 महिने. आता तसेच जे तासगावचे PI साहेब, त्यांचा कालचा एक मर्डर झाला होता, त्यांच्यात माझ्याकडे 2 दिवस 4 झाला मर्डर तिकडे, मग 3 दिवस त्यांच्याकडेच, म्हणून त्यांचा इतका म्हणजे संबंध आला. अशा दृष्टिकोनात जे संबंध आले. आता राहिला प्रश्न, आता आमच्या गावाकडले माझ्या अगदी बालपणापासून पहिलीपासून असणारे काटकर सर, म्हणजे हे आमचे ज्यावेळेला आम्ही पहिलीपासून
4थीपर्यंत कोण पुढे जातोय, पहिला किंवा दुसरा, प्रत्येक वर्षी दोघातच नंबर असायचा. त्यामुळं तसे संबंध आमचे हेच आहेत. आता आमच्या गावचे सरपंच आलेत, नारायण पाटील आहेत, बापू नगरसेवक, ह्या सगळ्या गोष्टी ज्या अजून बाकीच्या आमच्याकडे आलेत. आता तुम्हाला मगाशी तुम्ही तो किस्सा सांगितला तर इथे सांगायला काही हरकत नाही. ज्या वेळेला मी ॲडमिशन घेऊन आलो, वडील आमचे मेंढपाळ तुम्ही सांगितलेलंच आहे, आणि त्यावेळेला मग ते तयारच होत नव्हते. पुण्याला तुला किती पैसे लागतील आणि मी कुठनं देऊ, हा विषय होता. मी 8 दिवस त्यांच्या मागं फिरत होतो, तरी काय कधीच नाही म्हणले नाहीत. मग त्या शेवटी ते वसंत मामा म्हणून माझे चुलत मामा आहेत, माझ्या चुलतीचे भाऊ आहेत. मग ते ना मी एक दिवशी त्यांना घेऊन गेलो, आणि त्यावेळेला मग त्यांनी सांगितलं, तुम्हाला जे काय जेवढे देता येतील तेवढे द्या, काय कमी पडले तर मी बघेन. मग तेवढ्या शब्दावर ते तयार झाले. मी कॉलेजला गेलो, परत काय त्यांना पैसे मागितले, काय मदत केली, सगळे झाले. आज मी ज्या वेळेला तिथपर्यंत ज्या आता सांगितल्या सगळ्या गोष्टी ज्याच्या ज्या परिस्थितीतून मी आलो, ती परिस्थिती इतकी बिकट होती त्यावेळेला. अक्षरशः मी ज्या वेळेला शाळेत होतो, शाळेतला जायला सायकल नसायची, एका सायकली आम्ही तिघं जायचो. ती 7 किलोमीटर, सकाळी 6 वाजता शाळा, म्हणजे 5वी 6वीची. आणि मग फार अडचणी यायच्यात, कुठं पायंडा मोडायचा, कुठं चेन फोडायची, तुटायची, काय सगळ्या गोष्टी. तिघं बसल्यावर सायकल टिकणार आहे, आणि आम्ही चालवणारे कशा आहे का तेव्हा, त्या पद्धतीने चालाय. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही ते शिकलो. शाळेत गेलो, अगदी म्हणजे कॉलेजला असताना सुद्धा त्यांनी सांगितलं मग अशी 11-12ला कशा पद्धतीनं जेवण केलं. अक्षरशः ते स्वयंपाक दोघाला बी यायचा नाही, भाकरी भाजली तर भाजली, ती करपायची, काय व्हायचं. पण काय पर्याय नाही आता, दुसरं करून खाल्ल्याशिवाय काय दुसरं नाही. रोज काय तर भाजीला काय, रोज मटकीची डाळ, काय करा, दुसरं काय नाही, मटकीची डाळच करायची, आणि ती सोपी करायला ना, दुसरं काय करायचं. ह्या पद्धतीनं सगळं आपण जीवन केलं. 11वी-12वी झाली, तिथून कॉलेजला गेलो. कॉलेजचं जीवन अगदी म्हणजे तिथं पुन्हा कॉलेजला मग काय सांगितलं, फार तिथे म्हणजे सगळ्या गोष्टीची अडचण. तिथे कमवा शिका ही योजना राबवली, सगळं केलं. तिथं अक्षरशः म्हणजे त्या बेसमध्ये म्हणजे मुलांना काम म्हणजे कसं जेवण वाढण्यापासून काम केलं. काम पर्याय नव्हता, काय ना, सगळं केलं मी. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतनं मी शिक्षण घेतलं. अक्षरशः BSc अग्रीला मी फर्स्ट क्लासनं पास झालो. आणि मला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसाचा अवधी होता. गेलो, फॉर्म भरला, परीक्षा दिली, पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो. आणि जी तिथून पुढे गेलो, कारण मागं वळून बघायला मला चान्सच नव्हता, कारण मी कुठे MPC परत करू शकत नव्हतो, कारण घरची परिस्थिती तशीच होती. त्यामुळं मी काय करू शकत नव्हतो. म्हणून गेलो, आपलं शिक्षण केलं, झालो. मुंबईला गेलो. मुंबईच्या आता हे सगळ्यात ह्याच्यात गाता ती काय मी सांगत असतो, मी सगळ्यांनीही केलेलं आहे. पण थोडक्यात आता राहिला कौटुंबिक प्रश्न, लग्नाचा प्रश्न ना, आता ते बी सांगायला पाहिजे ना. आता समोर बसलेत म्हणल्यावर ते परत उद्या मला काय सांगितलं नाही, सांगायला पाहिजे. आता तशी ती आत्याची मुलगी, आत्याने आणि वडिलांनी त्या परस्पर आमच्या ठरवलेलं लग्न, पर्याय काहीच नाही. म्हणजे तुम्हाला आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी की आम्ही मस्त लग्नाचं वय हाय झालंय माझं, पण कुणी आम्हाला विचारतच नव्हतं, कारण सगळ्यांना माहित होतं की हेच लग्न होणार आहे, कुणीच विचारत नव्हतं. त्या दृष्टिकोनातून मग ते झालं लग्न, हाय आम्ही निवांत. आता तुम्ही मगाशी सगळ्यांनी म्हटलं संयम सगळं संयम, सहनशीलता, पोलीस खात्यात सगळं केलं. पण जर दिवसभर संयम राखलेला कुठे काढायचा, मग संध्याकाळी गेल्यानंतर जर गेल्या जर काय थोडंसं काय त्यांना वेगळं वाटलं तर बोलल्या, तर मग तिथं संयम सगळा निघायचा. आणि जर नाही काय बोलल्या, शांत जिकडं तिकडं झालं, 1 तासभर केला, तर मग माझा बी संयम संपायचा, मग आपलं शेवट दिवस. म्हणजे इथनं प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं, त्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत कामकाज केलेलं आहे. मुलं चांगली शिकलेली आहेत. आज मी सुद्धा चांगल्या पद्धतीनं, चांगल्या मार्गाने, मला एक वडील मी चांगलं वडिलांना मानतो. आई वडिलांनी जे कष्ट केलं तिचं फळ म्हणून आज मी भोगतोय. मी आज इथनं रिटायर होतोय. ज्या वेळेला मी पास झालो ॲग्रिकल्चरला, या PSI पदी पास झालो, त्यावेळेला PSI म्हणजे एक ही बाब अशी होती की PSI म्हणजे त्या गावातनं पहिला मी ग्रॅज्युएट, पहिला PSI झालो. म्हणजे गावात मान भरपूर होता, कारण त्या तालुक्यात मान भरपूर, आणि मान वाढवणारी जी मंडळी माझ्या मागं, कुठं जिथं जाईल ते फौजदार आले, जिथं जाईल तिथं हे फौजदार, ओळख करून द्यायला पहिले. म्हणजे
म्हणजे त्यांचा एवढा सहभाग एवढा आणि हे झालं. आणि दुसरं मग ते झाल्याच्यानंतर परत दुसरं ज्यावेळेला मी ट्रेनिंगला जायचं, अक्षरशः म्हणजे ट्रेनिंगला पास झालो, ट्रेनिंगला जायचं. आता ट्रेनिंगला जायचं कुठं नाशिकला. त्यांनी जेवढी मोठी लिस्ट काढून दिली सामानाचे, एवढं साहित्य घेऊन या. आता ते साहित्य घ्यायचं कशाला? तर इथे बसलेत आमचे बुवा माने मुंबईकर मंडळ आहेत. अक्षरशः मी त्यावेळेला मुंबईला गेलो आणि आमचे गिरणी कामगार जे कामगार तिथे गाळा आहे मुंबईला, आमच्या गावचं 1-2 गाड्या, त्या गाड्यात गेलो आणि त्या गाड्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट त्यांना माहित होतं पास झाले म्हणून. अक्षरशः तिथल्या लोकांनी मला 500-500 रुपये जे काय लागतील पैसे तेवढे दिले. ते पैसे घेतले, सामान खरेदी केलं आणि मी ट्रेनिंगला गेलो. म्हणजे हे जे माझ्यावर जे सगळ्यांचे उपकार आहेत ते उपकार मी असं बोलवून सांगण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही. कारण त्याच्या आता किती जरी दिले तर त्यावेळेचे सर येत नाही. म्हणून मला आजपर्यंत ज्या लोकांनी मदत केली आणि त्या मदतीची जाण आहे म्हणून मी आजपर्यंत इथं टिकून आहे. आता मी आनंदाने इथून मी सेवानिवृत्त होत आहे. 2च वडिलांची माझी वाक्य आहेत. अगदी मी PSIचा पास झालो आणि मी रस्त्याने येत होते, वडील गावात येत होते वस्तीतून, आणि मी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याने त्यांनी मला 2च शब्द सांगितले की मी आजपर्यंत कोणाच्या पुढे हात पसरलेला नाही. दुसरी गोष्ट, मिळालेली सर्व्हिस जे नोकरी आहे ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे. 2च गोष्टी, त्याच मी गोष्टी आज पाळल्यात आणि त्या गोष्टीवर मी आज इथं सेवानिवृत्त होतो. दुसरं याच्यात काय म्हणजे दुसरं मी सगळ्यांचं मला सहकार्य आहे, सगळ्यांनी सहकार्य लाभलं. पण आई वडिलांचं एवढं सहकार्य, त्यांनी एवढं कष्ट माझ्यासाठी केले. माझे वडील अक्षरशः वयाच्या 9व्या वर्षापासून, 9व्या वर्षी त्यांचे वडील असतात, वयाच्या 9व्या वर्षापासून दुसऱ्याच्या चाकरी राहून आम्हाला शिकवत. आणि ते बी चाकरी राहिलेले, मी फौजदार होऊन 20 वर्ष जरी काम केलं तरी त्या चाकरीदाराच्या माणसाजून ते माघारी आले नाहीत. तुझ्याकडे येऊन मला काय ना, माझं चाललंय ते चालू दे, मला काय कमी पडत नाही, तुला मी काय मागणार नाही. त्या माणसानं मला, वडिलांनी अक्षरशः गेल्या 2 वर्षापूर्वी गेले, परंतु मला कधीही माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला एवढे पैसे दे, कधीही मला मागितलेले नाहीत पैसे. आणि मग मी काय करायचो, आलो किती अण्णा पैसे आहेत, तर मी त्यांना पैसे किती आहेत, 5000 आहेत, हे अजूनही 10,000 ठेवा. त्यावेळेला ते घ्यायचे, नाहीतर मागून कधी पैसे घेत नाही. मग तेवढं ते मी पाळलं. म्हणून ती जी जाण आहे, गरिबीची जाण, एवढं मी कष्ट खाल्लं, एवढं मला आईवडिलांनी कष्ट करून दिलं, त्या पद्धतीनं म्हणून मला माझ्या ह्या 33 वर्ष आणि 15 दिवसाच्या सर्व्हिसमध्ये मला आठवत नाही की मी कुठल्या गरिबावर अन्याय केला असेल. भलं एखाद्या श्रीमंतावर अन्याय झाला तर त्याबद्दल मला त्याची कधीच कीव वाटायची नाही. आणि जी काय गोष्टी आहेत, आर्थिक गोष्टीच्या बाबीसाठी मी कुणाचा तळतळाट घेतलेला नाही. म्हणून मी आज व्यवस्थित सेवानिवृत्त होतोय. माझी मुलं चांगल्या मार्गाला आहेत, चांगले करतात. आता मला आज मी एवढा सेटल आहे म्हणण्यापेक्षा मी एवढा आनंदी आहे. आज मी आनंदानं, नाहीतर मग रिटायर होताना कसं होईल माझं, आता मी काय पुढे करू, पोरं सांभाळतात का नाही, म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येकाला वाटतात. मला तसं काहीच वाटत नाही. त्यांच्या नशिबानं ते शिकलेत, त्यांचं व्यवस्थित चाललंय. मला पेन्शन येणार आहे, आम्हा दोघाला काही कमी पडत नाही. आता पेन्शन भरपूर आहे आणि ते काय कमी करा, ते काय तेवढं त्यांच्या संस्कारात की ते काय मला इकडे पेन्शनला हात लावून देणार नाही. त्यामुळं माझ्या त्या पद्धतीनं सगळं आहे. आणि शेवटचे जे 2 वर्ष मला मिळाले, माझ्या अपेक्षात नव्हते. मी कुठेही शेवटचे मला हे पोस्टिंग द्या म्हणून मागायला गेलेलो नाही. अगदी माझ्या नशिबानं पूर्वच्या किंवा मी खात्याला जे काही इमानदारीनं काम केलं त्याचं फळ मला शेवटी माझ्या गावाशेजारी मिळालं मला. आणि प्रत्येक रविवारी काका म्हणल्याप्रमाणे मी गावाला कोणालाही न सांगता, कारण पोलीस खात्यात सांगून दिलं तर कोणीच काय देत जा म्हणतच नाही, त्यामुळं अगदी रविवारी जायचं. मग काकाने असं एकदा काय सांगितलं तर जाऊन पडत माघारी यायचं, पर्याय नाही पण जाणार. म्हणून ते कारण शक्य होतं, जायला जात होतो त्यामुळे होतं. आणि माझ्या एवढ्या वर्षाच्या पिरियडमध्ये कुठल्याही माझ्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा खालच्या कर्मचाऱ्यांनी माझ्याबद्दल कुणीही काय केलेलं नाही. त्यांनी मला सहकार्य केलं. आणि माझ्याबद्दल आजपर्यंत माझ्या 33 वर्ष सर्व्हिसमध्ये कुठल्याही नागरिकाची सिंगल माझ्या विरुद्ध तक्रार नाही. माझ्या कुठल्याही डिपार्टमेंटला नाही, कुठल्याही पोस्टिंगला नाही. आणि जी पोस्टिंग मी केली मला जी, आणि मी कुठलीही पोस्टिंग मी अजूनही सांगतो, मी सकाळी SP साहेबांना ते सुद्धा ते सांगितलं, कुठलीही पोस्टिंग मी मागून घेतलेली नाही. कुठल्याही पोस्टिंगसाठी मला द्या म्हणून कोणाकडे वरिष्ठाकडे गेलो नाही, कुठंच गेलो नाही. माझ्या नशिबानं मला पोस्टिंग मिळाल्या. आणि जी पोस्टिंग मिळाली ती पोस्टिंग मी पूर्ण कालावधी केल्याशिवाय मागं हटलेलो नाही. पूर्ण कालावधी करूनच त्याच्यातून बाहेर.
एवढं मी चांगलं काम मला वाटतं, मी आनंद आहे काम केलेलं, त्याचं फळ मला मिळतंय. तुम्ही आज सगळेजण इथे आहात. ह्याच्यापेक्षा दुसरं मला जास्त काय सांगायचं ते भरपूर सांगितलंय. हे सगळं व्यवस्थित झालंय, आता व्यवस्थित सेटल आहे, ह्याच्यात व्यवस्थित झालंय, काय अडचण नाही आहे. तुमचे सगळे मंडळी आहेत, तुम्हाला जे वाटतंय मी तुम्हाला त्रास द्यायला येणारच आहे. कमी काय लांब नाही, जवळ आहे. सतत 8 दिवसाला तर आता ते अट्रॉसिटीच्या केसेस जर चालू झाल्या तर ते इथंच होणार. कदाचित कोर्ट इथंच येणार आहे, वकील साहेब पुढे बसलेत. कदाचित कोर्ट जर इथेच आलं तर मग हाय तुम्हाला इथेच येणार आहे मी. त्यामुळं तसं काय लय लांब नाही, तुमच्याबरोबर येईल. काका तुम्ही ज्या म्हणला त्याप्रमाणे आपण जे काय थोडक्या 2 वर्षात आपला संपर्क आला, पाठीमागं नसेल आला, ते माझं नशीब म्हणा. आला तो चांगल्यासाठी आला आणि चांगलं झालं, माझं काय वाईट झालं नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय आपल्याला अवगत व्हायला पाहिजे ते मी तुमच्याकडून घेतलेलं आहे. इथून पुढे सुद्धा ते मी तसंच चालू करील आणि तुम्हाला ग्वाही देतो की आपण ह्या पुढे कधीही आपण कुठेही भेटलो तरी आपण एकमेकाशी संवाद साधत राहू, एवढी अपेक्षा आहे. आणि तुमच्या सर्वजण आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या सत्काराला आले, माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आले, माझे सगळे प्रशासन मंडळी आले, सगळेजण आले. माझे कर्मचारी, माझ्या कुठल्याही कर्मचाऱ्याबद्दल कोणाबद्दल आजपर्यंत मी कोणाला आकसाने कोणावर कारवाई केलेली नाही. आला माझ्या जे चाकोरीत बसेल त्याला कोणाला सोडलेला नाही. मग तो कुठलाही असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो. गरीब असेल तर वाटलं आपल्याला कारवाई करायची, मग वाटलं तर त्याच्यावर दया करायची, पण कारवाई तर त्याला सोडायचं नाही. मालेगावसारख्या ठिकाणी जर काम करायचं असेल, मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्याला मी सांगितले, मालेगावसारख्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर तुम्हाला दांडकं आणि 3rd डिग्री हे काहीच चालत नाही. तिथं फक्त चालतो पेन. कागदाव ज्यावेळेला तुम्ही घ्याल तरच ती लोक तुम्हाला भेटेल, नाही तर तिथं भेट नाही. म्हणून मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्याला माझा अनुभव सांगताना हे सांगतो, जिथं मी नोकरी केली तिथं चांगल्या काळात जिथं नोकरी केली तिथं सगळ्याचं माझं हे, कुणीही तुम्ही कुठे गेला, माझा कर्मचारी किंवा कुठं मी गेलो त्या बदलीच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कुणीही माझा कर्मचारी मला डावलून पुढे जात नाही. दिसलो तर ते माझ्याकडेच येणार. एक मुद्दा असा आहे की आता इथं जे माझ्या प्रत्येक ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी मला जे मिळाले, सगळे कर्मचारी चांगले मिळाले. कुठेही मला कुठे त्रास झाला नाही. अँटी करप्शनला 4 वर्षे असताना चव्हाण साहेब बसले तिथे, इकडे आत गेले ते, तर ते माझे रायटर होते. 4 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. परंतु अँटी करप्शनला काय चीज आहे आणि काय करायला लागतं, कसं काम करायला पाहिजे त्या माणसापासून शिकलो. त्या माणसानं मला, आणि आजही ते आम्ही क्लोज फॅमिली मेंबर म्हणलं तरी असेल, आणि त्या पद्धतीने आम्ही चालतोय. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम दाखवलं तर ते मी शेवटपर्यंत मी विसरत नाही. आणि मी पहिल्या नोकरीपासून आजपर्यंत जेवढे कोणाचे मोबाईल नंबर असतील ते माझे जे फीड आहेत ते कधीच मी ते डिलीट करत नाही, आणि त्या सगळ्यांशी माझा संपर्क असतो. त्यामुळं आतापर्यंत आम्हाला सगळ्यांनी कुणी शुभेच्छा दिल्या, तुम्ही सगळेजण आले, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभारी आहे. आणि माझं इथंच थोडे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. सारखा कचुळकुळ करतोय, काय चाललंय नव्हतं, काय नाही म्हणलं. आमचे विद्यार्थी डिवाइस साहेब मीटिंग असली तर आम्ही साहेब नमस्कार हे करायचे, कारण फार कधी असं एवढं जवळ विचारण्याचा मी काय कारण साहेब जरा